नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. तर थोडंसं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आमचं अचानक ठरलं होतं पाणीपुरी खायला जायचं आहे म्हणून इकडं आम्ही तयार होतोय. आरव आणि मी दोघे पण. तर आम्ही चेंज वगैरे करून पटकन पाणीपुरी खायला आलो चौकामध्ये आणि घरातून बाहेर पडलं की अर्धा पाऊण तास जातोच रिटर्न घरी येईपर्यंत. आणि कधी-कधी मूड होतो पाणीपुरी खायचा. सारखं नाही, पण आठवड्यातून एकदा किंवा कधी-कधी 15 दिवसातून एकदा पण जातो. सारखं-सारखं नाही जात बाहेरचं खायला. तर हे नेत असतात आम्हाला, पण बाजूवाल्या ताई वगैरे आम्ही मग जातो मिळून दोघी-तिघी. मग त्यांच्यासोबत गेल्यावरती थोडंसं मग एन्जॉय वगैरे करून पाणीपुरी खाऊन वगैरे आम्ही येतो. तर तिथला व्हिडिओ मी जास्त शेअर केला नाही, कारण की आरवला पण भरवायचं असतं, मला पण खायची असते आणि मग मोबाईल वगैरे कुठे पकडायचा असा प्रश्न होतो. तर आणि जी आमची पाणीपुरी खायचा फेवरेट पॉईंट आहे, तिथे बसायला जागा नाही आहे, उभं राहूनच खावी लागते. त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काही तिथला केला नव्हता. तर चला असो रिटर्न आलो घरी वगैरे परत आणि आवरून घेतलं मी सगळं आणि पटकन स्वयंपाकाला लागले, कारण की 6:30 वाजल्या होत्या आणि मला स्वयंपाक करून खाली आरतीला पण जायचं होतं. पार्किंगला आमच्या गणपती बसतो बिल्डिंगचा वगैरे. पण ह्यावेळी काय माहीत, पण एवढं मला तर इंटरेस्ट नाही आणि मी खाली गेले नाही. 2-3 दिवस झाले सुरू झाले गणपतीचं वगैरे सगळं, पण गेलेच नाही आहे. तर हे बाजूच्या ताईंच्या घरी आज आरती घ्यायची होती आम्हाला दोघांना. त्यांच्या घरी गणपती बसला आहे, पण असं वातावरण आहे सध्या की आमच्याच घरी गणपती बसला आहे असं, कारण सगळी डेकोरेशनची तयारी करायला त्यांनी मला बोलवलं. पूर्ण डेकोरेशनची तयारी आम्हीच केली. आणि शिवाय त्यांचा रोज प्रसाद वगैरे बनवायला, आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं, हे सगळे विचार असतो आणि बनवू लागतात आम्ही. आणि त्यांच्या घरी बिल्डिंगमधले सगळे लोक येतात आरती करण्यासाठी, खूप गर्दी असते आणि सगळ्यांनी वेगवेगळी आरती घेतली रोज एका जोडीने अशी. असं नाही की त्यांच्याच घरचा गणपती आहे म्हणून फक्त तेच आरती करणार वगैरे, सगळ्यांना आरती दिली ज्यांनी एक दिवस घ्यायला. नंतर प्रसाद वगैरे बनवायचं माझं नियोजन झालं नाही, कारण अचानक ठरलं होतं. संध्याकाळचे 6 वाजून गेले म्हणून पटकन इथं मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आरवला बोलत होते, पण आरव थोडंसं खेळण्यात जरा बिझी होता. मग तो येत नव्हता पटकन आणि मी पूजा वगैरे करून बाजूला झाले की मग आरव येतो आणि रडत बसतो की तू कशाला केलंस पूजा, मला करायची होती पूजा म्हणून. असं असतं आरवचं. मग आरव पण आला, आरवला पण दर्शन घ्यायला लावलं. त्याचं रोजचं जे श्लोक आहे तो बोलत होता आणि चाललं होतं. सगळा बाहेरचा पण आवाज येत होता म्हणून मी एक्स्ट्रा ऑडिओ दिला आहे. आणि व्हिडिओ एडिट करायचा मला, बरेचसेच व्हिडिओ मला एडिट करायचे आहेत. पण असं झालं होतं की बघा इकडे आरवचं दर्शन सुरू आहे आणि असं झालं होतं की व्हिडिओ एडिट करायला म्हणजे माझं कंटिन्यू डोकं दुखते. त्यामुळं मी मोबाईल जरा लांब ठेवला होता 4-5 दिवस. जरा म्हटलं मोबाईलला नको जास्त हे करायला. थोडंसं जरा मला बरं वाटल्यानंतर मग परत मी मोबाईल कंटिन्यू करणार म्हणून व्हिडिओ टाकलेच नव्हते. तर इकडे माझी संध्याकाळची पूजा वगैरे झाली करून आणि अर्धा स्वयंपाक करून वगैरे झाला आहे. आता अजून थोडासा स्वयंपाक करायचा आहे आणि मग आवरून नंतर पूजा वगैरे करायला खाली जायचं आहे. तर भाजी बनवायची होती, मसाला वगैरे भाजून ठेवला होता. आरव इकडे हॉलमध्ये खेळत होते, त्याचे पप्पा काय अजून आलेले नव्हते आणि प्रसाद घरी बनवायचा अचानक नियोजन ठरलं. हे आरती घ्यायची, त्याच्यामुळं मग प्रसाद काही घरी बनवला नाही आहे मी. ह्यांना म्हटलं तुम्ही जिलेबी आणा येताना, मग जिलेबीच वाटायची आज, कारण की तेवढा वेळच नाही आहे मोदक वगैरे बनवण्यासाठी आत्ता. आणि आत्ता पण मी कंटिन्यू तुमच्यासोबत म्हणजे आत्ता मी व्हिडिओला एक्स्ट्रा साऊंड देते आहे, पण तुमच्यासोबत बोलता बोलता म्हणजे हे व्हिडिओला एक्स्ट्रा साऊंड देते, तर मला व्हिडिओ पूर्ण बघावा पण लागतो आहे. तर लगेच माझं डोकं परत दुखायला सुरुवात होती, असं होते. आय थिंक मोबाईलमुळेच मला त्रास होतो आहे, कारण की मी परत यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी कंटिन्यू मोबाईल बघत होते. कंटिन्यू यूट्यूबचे अपडेट वगैरे किंवा काय रूल्स वगैरे चेंज झालेत ते, किंवा मग माझे व्हिडिओ एडिट करणं वगैरे अपलोड करणं, त्यामुळं कंटिन्यू मोबाईल बघण्यात आला आहे माझ्या ह्या 1 महिनाभरात. त्यामुळे माझं डोकं आय थिंक मोबाईलमुळेच दुखते. तर इकडं आरवचं मध्ये चाललं होतं स्वयंपाक करताना आणि आरवचा अशी एक खोड आहे आरवला, की किंवा लहान मुलांना सगळ्याचं काही मुलांना असू शकते, असं नाही की आरवलाच आहे. जेव्हा मला गडबड असते तेव्हा आरव मध्ये करतो आणि मला सोडून खेळतच नाही. आणि जेव्हा आरव म्हणजे मला काही काम नसतं तेव्हा आरवला मी बोलते आरव इकडे आरव इकडे, तेव्हा तो माझ्याकडे येतच नाही. तेव्हा त्याचा तो एकटाच खेळत असतो, काय करतो काय माहीत, पण एकटाच खेळतो.
आणि आत्ता तो खेळत नाही आहे एकटा, कारण की आत्ता त्याला मम्मी पाहिजे. आत्ता त्याला मम्मीजवळ बसायचं आणि मला खूप उशीर झाला, त्यामुळे मी पटपट स्वयंपाक करून घेणार आहे हे यायच्या अगोदर. कारण थोडंसं आम्हाला बाहेर पण जायचं प्लॅन होता आणि परत रिटर्न येऊन आरतीला जायचं होतं. पण आरो काही मला उरकून देत नव्हता, मध्ये मध्ये करत होता. आणि त्याला खाली जा म्हणते खेळायला. खाली 2-3 दिवस झालं गणपतीच आल्यामुळं मुलं सगळे लहान मुलं खाली जमतात आणि त्यांचं सुरू असतं गाणे वगैरे लागले की नाच डान्स वगैरे सगळं. आणि कंटिन्यू टेप खाली सुरूच आहे. आणि सगळा आवाज येतो बिल्डिंगमध्ये, कारण की खाली जी मुले आहेत ते खूप मोठा ह्याचा गाण्यांचा आवाज सोडतात. आणि आत्ता गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे तेच आहे, त्यामुळे आपण कोणाला बोलू शकत नाही की टेप वगैरे बंद करा म्हणून. कारण मुलं त्यासाठीच गणपती बसत असतात, त्यांना थोडंसं एन्जॉय होईल, त्यांना थोडंसं नाचतं वगैरे येईल म्हणून. त्यासाठीच मंडळाच्या गणपतीच्या मुलांचं हेच असतं की गणपती बाप्पा आले की त्यांना खूप एन्जॉय करायला भेटतो. सगळ्या मुलांना वगैरे डान्स वगैरे करायला भेटतो, गाणे वगैरे मोठे मोठे आवाजात गाणे वाजवायला भेटतात. हेच असतं मुलांचं. त्यामुळे त्यांना म्हणता पण येत नाही. चला असं गणपती बाप्पांसाठी 10 दिवस थोडंसं ॲडजस्ट करायचं. आणि इकडे चालू होतं आरोचं मध्ये मध्ये करायचं. सिम्पलच भाजी बनवायची होती मला. अरे भाजी बनवायची तिथं गरम आहे ना पाठी, मग काय असं करतोस तू? ते भाजी आहे आणि कसं टाकायचं मम्मा, हे कसं टाकायचे? इथं बस मम्मा, त्याच्यात हो टाक मग. अरे जातोस का? पायपाशी खाली खेळ तर पप्पा येते. जा, सगळे पोरं आले खेळायला आणि तू एकट्या घरात बसतो. जा, ताई दीदी सगळे जा. बाय बाय. आरो घरात खूप त्रास देते म्हणून मी आरोला खाली सोडायला चालले होते. त्याला आधी पुढे पाठवलं, पण नंतर मी त्याला सोडायला गेले. म्हटलं खाली एकटं जाईल किंवा रिटर्न येईल तो मधूनच. त्यामुळं इकडे खाली मुली काढत होत्या रांगोळी, त्यांच्याजवळ तो बसला. तिथे छकुली होती, तिच्याजवळ सोडून आले मग आरोला. हा आमच्या पार्किंगचा गणपती आहे. डेकोरेशन छान केलं होतं, पण थोडंसं अंधार असल्यामुळे दिसत नव्हतं काय. खाली छकुले आहे तर ते आरवला लक्ष ठेवलं त्याच्यावरती, म्हणून मग मी त्याला सोडून पटकन वरती आले. आता पटकन स्वयंपाक करून घेते, मग मी आरवीपर्यंत होईल मग माझं सगळं. त्याला इथं बसवलं की तो मध्ये मध्ये करतो, मला काही घेऊन देत नाही, करू देत नाही. आणि तो पडेल याची मला भीती वाटते, बाकी काय नाही. किंवा तो मग त्याला काय भाजल वगैरे. आणि तो शांत पण बसत नाही, नुसतं इकडे तिकडे हलत असतो, म्हणून मी त्याला किचनवरती बसू देत नाही अजिबात. कोणतरी इकडे दार ठोकत होतं जेव्हा मी भाजी करत होते, तेव्हा कोणतं दरवाजा वाजत होतं, म्हणून मी बघायला गेले. काय बनलंय? आता सोडून आले मी ह्याला खाली आणि लगेच मी आले वरती की माझ्या पाठीमागे लगेच वरती आलाय हा. कशाला खाली गेला होतास ना, तुला जायचं नव्हतं? पण इथं कुठे बसला तिथं सांग बरं. पण तू बसणार कुठं? आता तिथं गॅस चालू आहे दादू. बघा इथं मी आरवला सोडून वरती आले आणि 2 मिनटात लगेच आरव माझ्या पाठीमागं आला. आरवला असं एकटं सोडून जास्त राहायची सवय नाही. आता खाली एवढी मुलं होती छोटी, त्याची बहीण पण होती तिथं खाली, तरी पण तो काय थांबला नाही अजिबात. सगळ्या ह्या बिल्डिंगमधल्याच मुली होत्या खाली, पण तो त्यांच्यापाशी बसलाच नाही, त्याला वरतीच यायचं होतं लगेच. आणि कधी कधी तो असा जास्त वेळ गेला, जरी बाजूवाल्यांच्या जरी घरी गेला खेळायला, तरी कधी कधी थांबतो तो खूप वेळ. जेव्हा मी काही कामात नसेल तेव्हा तो तिकडे खेळत बसणार, आणि मला आत्ता काम आहे म्हणून त्याला तिकडे सोडून आले तर तो लगेच वरती आला. असा हटकुरापणा कधी कधी करतो आरो, खूप त्रास देतो. इकडे माझी भाजी बनवायची चाललेली आहे आणि त्याला पण तिथेच बसवले आणि गप्प बसत नाही, काहीतरी कुटाने करून घेईल म्हणून मग मी त्याला जरा किचनवरती बसायचं टाळते. पण त्याला सवय झाली पहिल्यापासून माझ्यासोबतच राहायची, दिवसभर मीच असते त्याच्यासोबत, शक्यतो जास्त वेळ मीच असते त्याच्यासोबत, त्याच्यामुळं मग तो मला सोडून जास्त राहतच नाही. पहिला जात होता तो ह्याच्या आधी 2-3 महिन्यापूर्वी शेजाऱ्यांच्या ताईंसोबत वगैरे, त्यांच्यासोबत कुठे बाहेर जायचा किंवा त्यांच्यापाशी खेळायचा. पण आत्ता आरो या 1-2 महिन्यामध्ये ना असं म्हणजे कम्प्लिटली त्याला मम्मीच लागते, असं दुसऱ्यांपाशी तो राहतच नाही अजिबात.
आता मी जर व्हिडिओ करत नसते ना तर मग त्याला मोबाईल द्यावा लागला असता मला. मग तो मोबाईल बघत बसतो दिवाणवरती आणि मग मी स्वयंपाक करणार, असं असतं रुटीन. मग मला व्हिडिओ करायचं तर मग मला मोबाईल मी घेतला की मग त्याला पण माझ्यापाशी बसावं लागतं. त्यामुळं मग दोन्ही मॅनेज होत नाही. म्हणून शक्यतो मग मी व्हिडिओ डेली रुटीनचा व्हिडिओ शक्यतो म्हणजे कमी शूट करते किंवा केला तरी जास्त वेळ शूट करत नाही. बघा इकडे मासा आरोला घेऊन स्वयंपाक करावा लागतो. इथं मी पुरी कढईमध्ये टाकली होती आणि तेल वगैरे उडेल म्हणून त्याला उचलून घेतलं होतं. आरोसाठी थोड्याशा पुऱ्या करणार आहे मी, 4-5 पुऱ्या करणार आहे. त्यांनी खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही. 1-2च खाईल तो, पण तरी एक्स्ट्रा 1-2 करून ठेवणार आहे. कारण की चपात्या तो काही खाणारा नाही आणि आम्हाला दोघांना चपाती खायची होती मिक्स भाजीसोबत. तेलकट जास्त पुरी वगैरे खाऊ वाटत नाही त्यामुळं. आणि आरवला पुरी केली तर मग आरव खाईल, कारण आरवला वेगळं काही जेवण केलं तर आरव पोट भरून जेवतो. रोज चपाती भाजी वगैरे खाऊन खाऊन त्याला म्हणजे असं आपल्यासारखं खात नाही तो. त्याला असं चमचमीत चांगलं चटपटीत खायला लागतं आरवला. मग तो जेवतो. छान आहे मम्मा, टेस्टी आहे असं म्हणतो जेवताना. तर इकडे माझ्या चपात्या पण करून झाल्या. व्हिडिओ खूप फास्ट केला कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो. हे आले कामावरून, येत त्यांनी पाण्याची बाटली आणली होती कारण की आम्ही सध्या फिल्टरचं पाणी पितो आहे. जे कॉर्पोरेशनचं पाणी येतं ते जरा गढूळ येते पाणी सध्या आता पावसामुळं. तर ते पाणी स्वयंपाकाला वापरते आणि जे प्यायचं पाणी आहे ते तिकडून आणतो आम्ही बाटली पिण्यासाठी. तर इकडं माझं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि मी साडी वगैरे घालून तयार पण झाले. दिवसभर साडी वगैरे घालायचं. रोज रात्री आम्ही फक्त आरतीला त्यांना साडी घालतो खाली जाताना. आरवला इकडे भूक लागली होती म्हणून आरवला पटकन चपाती खायला, भाजी आणि पुरी खायला दिली अगोदर. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग आरवला जेवण दिलं. तर इकडे आले मी खाली आरतीला बाजूवाल्यांच्या घरामध्ये. तर आरती वगैरे सुरू होती आणि आम्ही दोघांनी जोडीने आरती घेतली आणि आमचा तिसरा मध्ये होता आमच्या दोघांच्या. तर आम्ही तिघांनी पण मस्तपैकी आरती वगैरे केली आणि छान प्रसन्न वाटलं. पूजा केल्यानंतर प्रसादाला ह्यांनी आणली होती जिलेबी आणि सगळे बिल्डिंगमधले लोक आहेत. पाठीमागे अजून बरेच लोक उभे होते, पण ज्या मुलाला मी शूटिंग करायला सांगितलं होतं त्याला ते व्यवस्थित करता आलं नाही व्हिडिओ आणि तो पण लाजत होता व्हिडिओ करताना. त्यामुळं मग त्यांनी थोडंसंच व्हिडिओ केला आमचा 1 मिनिटाचा आणि लगेच मोबाईल बंद केला. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.